नहीं चलेगी, आजादी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। आज सकाळी 9 वाजतापासून अमरावतीमधील रिंग रोड पूर्णपणे ठप्प झाला होता। याचं कारण होतं परिसरातील नागरिकांचं भजन आंदोलन। गजानन माऊली कॉलनी, महालक्ष्मी अपार्टमेंट, गोल्डन लिफ्ट मॅरेज हॉल आणि महात्मा ज्योतिबा फुले कॉलनी अशा अनेक भागातील नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते। अनेक दिवसांपासून रिंग रोडच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात घनकचरा साचलेला आहे। कंपल डेपो नसतानाही बेकायदेशीरपणे इथे कचरा टाकला जात असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास होत होता। याच त्रासाला कंटाळून नागरिकांनी आज अनोख्या पद्धतीने आपला निषेध व्यक्त केला। त्यांनी हातात टाळ टिपऱ्या घेऊन भजन म्हणत चक्काजाम केला। आंदोलन सुरू होताच आणि काँग्रेस नेते मिलिंद चिमुटे हेही घटनास्थळी पोहोचले। गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पंधरे मॅडम यांनीही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला। पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यासाठी व्हॅनही मागविली, पण पाऊस सुरू असतानाही नागरिकांनी आपलं आंदोलन थांबविलं नाही। जोपर्यंत कचरा उचलला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। तुम्ही एका बाजूला थांबा, तुमच्या सोबत मी थांबते मॅडम। आम्ही आज थांबले की बस हा प्रश्न इथं येते, परत कोणी मग रिएक्शन घेत नाही। मॅडम आम्ही कायसाठी करत आहे? ट्रॅफिक जाम करायचं आहे ना, आम्ही पण पत्रासाठीच करत आहे। आमचं लेटर असं आहे मॅडम, तुम्ही महानगरपालिकेचा मॅडम तुम्ही कॉन्टॅक्ट केला हे पत्र आम्हाला मॅडम रोज हाच रस्ता जायचा मॅडम। तोपर्यंत थांबतो ना, तुम्ही तुमचं करा, माझी ड्युटी मला करू। आमचा तो प्रश्न आहे ना, आंदोलन असतं तर मग आम्ही समजू शकलो असतो। हे पक्ष कुणीच नाही, अजिबात पक्ष नाहीये, सामान्य जनता म्हणून आम्ही निघून जातो। पण हे सामान्य जनता आहे, दबाव नाही आणून राहिले तुम्ही, लोकांवर दबाव आणून राहिले, लोकांवर दबाव। या विषयासाठी ही सर्व मंडळी इथे जमली आहे। याच्या बाबतीत प्रशासनानं हे काय चित्र आहे? जबाबदारी आहे, त्या लोकांनी इथे यायला पाहिजे ना। पोलीस प्रशासन आयुक्त काय अरे शांततेने चंदूभाऊ मिलिंद प्लीज तुम्ही तुमच्या अधिकाराचा उपयोग करा, आम्ही आमच्या हक्कासाठी लढतो। तुम्ही तुमच्या अधिकाराचा उपयोग करा, आम्ही लढतो।